या हिरव्यागार मटरची भाजी तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असाल. चला आज मटर खिमा बनवूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची लसूण, आला, काजू आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्या बारीक वाटून घ्यायचा. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण मटर घेतले होते त्याच्यापैकी 1 कप मटर घ्यायचे आणि जाडसर फिरवून घ्यायचे. आता कढईमध्ये घालायचं तेल, तेलामध्ये थोडासा तूप घालायचा, जिरा घालायचा आणि 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालून चांगली परतून घ्यायची. यात मसाले घालायचे, त्यामध्ये घालायची हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ. आपण छान असा परतून घेतला की यामध्ये घालायचो 1 बारीक चिरलेला टोमॅटो. नरम पडलो टोमॅटो की लगेच याच्यामध्ये ना जे मटार फिरवलेले होते मिक्सरात ते घालून घ्यायचे आणि जे उरलेले मटार होते ते पण घालायचे. चांगलं ह्या मिक्स करायचा आणि यामध्ये घालायचा गरम पाणी. 10 मिनिटं हे मटार असे शिजवून घ्यायचे. मटार शिजायला जास्त वेळ लागणार नाही. असं अर्धवट झाकण ठेवून मटार शिजवले की चांगली तरी पण येतात. आता मटारचं ह्यो खिमा आपलं तयार झालेलो असा. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चपाती किंवा भाताबरोबर ह्यो खाऊ घ्यायचो. रेसिपी नेहमीसारखी भारीचा नक्की ट्राय करा आणि आवडली ते एक लाईक करा.